अध्यक्षपदाच्या या कृतज्ञता सोहळ्यासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब देशमुख गोरटेकर, आमचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री, माजी खासदार, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय वास्तवादी पाटील खंडोबार साहेब, आदरणीय श्यामसुंदर शिंदे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय शिंदे साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रशेखर पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रणिताताई, पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गणेशराव पाटील सावळे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील मारतळे, कन्नाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबुरावजी केंद्रे, कन्नाड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जफरुद्दीनबाई, माजी सभापती शंकररावजी ढगे, कन्नाडच्या तहसीलदार देवकर मॅडम, लोह्याचे तहसीलदार परळीकर साहेब, पंचायत समितीचे नांदेडचे माजी सदस्य आमचे सहकारी अशोकरावजी मोरे, विनय सगर, पोलीस निरीक्षक श्री कचवे साहेब, मोहिते साहेब, चिंचोलकर साहेब, पवार साहेब, काचोटे साहेब, आमचे सहकारी मित्र संजय आंबोरे, जिल्हा परिषदेचे मांजरा विभागाचे माजी सदस्य विनायकराव पाटील शिंदे, मान्य गोविंदराव पाटील शिंदेकर, दुसरे माझे सहकारी मित्र प्रल्हादराव उमाटे, पंचायत समितीचे सदस्य संजय देशमुख, आनंदराव शिंदे, गणेशराव उबाळे, हंसाजी कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पेरवा पाटील कापशीकर, दिलीपराव पाटील सुगावकर, नांदेडचे आमचे सहकारी अजितभाई कुरेशी, सरपंच समितीचे अध्यक्ष अनिल पाटील गोरगावकर, बालाजीराव पाटील बाबुळगावकर, आमचे सर्कल प्रमुख सुरेशराव वास्ते, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, सर्व पत्रकार मित्र, आसपासच्या गावाकडे आलेली सर्व पाहुणे मंडळी, कैलासवासी शिवाजीरावच्या मातोश्री आदरणीय लक्ष्मीबाई, आमचे सहकारी रावसाहेब कुलजीतराव पाटील, आमच्या भगिनी आयडियाबाई, याची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झालेली श्री पंडित, शिवाजीरावच्या कन्या उषा, अश्विनी, त्यांच्या परिवाराचे सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, गावचे सरपंच हनुमंतराव हार्डेकर, पंचायत समितीचे सदस्य सुधाकर सूर्यवंशी, माजी सदस्य विजय मंदावार, त्यांचे सर्व सहकारी आणि शिवाजीराव शिंदे यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारी सर्व मंडळी आणि पंडितला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व बंधू आणि मी काय फार अधिक पंडितला निश्चित शुभेच्छा देणार आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं तसं आता कॉम्पिटिशनच्या एक्झाम मध्ये सुद्धा पंडितनं उतरलं पाहिजे. कधी माणसाच्या नशिबात काय व्हायचे सांगता येत नाही, पण पंडितनं जिद्द सोडून अशा पद्धतीची अपेक्षा निश्चितपणाने या ठिकाणी करणार. शिंदे साहेब बोलताना काही राजकीय गोष्टीचा, गावाच्या विकासाचा काही उल्लेख केला. मी तुम्हाला इथं सांगणार आहे, दादा नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाला किती निधी मिळाला मला माहिती.
आणि मी कोणाची तुलना करणार नाही, पण गेल्या 4 दिवसामध्ये 9 कोटी रुपयाचं वाटप या मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये झालं. माझ्या मतदारसंघामध्ये किमान 200 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं आज सुरू आहेत. नॅशनल हायवे सोडून आणि नॅशनल हायवेचे 3 कामं चालू आहेत. त्याच्यातलं एक काम हळद्याहून चालू आहे. नॅशनल हायवेची किती किंमत होती हे मी सांगायची आवश्यकता नाही. त्याबरोबर 4था नॅशनल हायवे या मतदारसंघात जाहीर केला आणि त्याचं देखील सर्वेचं काम लोहा भारूड गडगा मार्ग नरसीला हैदराबादला जाणार त्याच रस्त्याचं काम चालू. हायब्रिड एनर्जीच्या नावाखाली 4 नॅशनल हायवेच्या बरोबरीच्या दर्जाचा रस्ता लोहा ते मुख्यराणी धर्माबादला जाणारा रस्त्याला 562 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आणि त्या रस्त्याचं टेंडर झालेलं आहे. श्री मोर्गे यांना मिळालेलं आहे. येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्ये जाहीर रस्त्याचं काम चालू. म्हणजे एवढ्या दर्जाची रस्ते नांदेडमध्ये निश्चित घराण्याकडे 50 वर्ष सत्ता राहून नांदेड जिल्ह्यात 1 किलोमीटरचा नॅशनल हायवे कधी झाला नव्हता. 1 किलोमीटर पूर्ण जिल्ह्यात. पण नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, गडकरी साहेब मंत्री झाले आणि राज्याचे सूत्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात गेले. आज जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालं आणि कंधार लोहा मतदारसंघामध्ये 4 नॅशनल हायवे देण्याचं काम आणि माझा मतदारसंघ देशाच्या नकाशावर आणण्याचं काम आदरणीय गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी. म्हणून कामाच्या संदर्भामध्ये चिंता करायची आवश्यकता नाही. एकही रस्ता झाला, एकही रस्ता ज्याचं डांबरीकरण आणि मजबूतीकरण झालं नाही असा माझ्या मतदारसंघात शिल्लक राहील अशी मला स्वतः नाही. ज्या ठिकाणी मागण्या नाही, एकच उदाहरण देणार. शिराडवरून दहीकळंब आणि भुकमारीला आता विठ्ठल पाटील आहेत, सुरेशराव आहेत. आयुष्यामध्ये बैलगाडी सुद्धा आली नाही. काम चालू केलं होतं तर आमचे सतीश पाटील असतील, सगळी मंडळी असेल, सारखे म्हणायचे मामा हळद्याच्या लाडक्याला ट्रॅफिक कमी आहे पण इकडे ट्रॅफिक जास्त आहे. तर चुकून किलोमीटर बदलल्यामुळं तो रस्ता राहिला होता. परवा त्याची 4 कोटी रुपयाची ऑर्डर आपण सतीश पाटील. म्हणजे वाक्यापासून हळद्यापर्यंत 1 इंचही रस्ता तुमचा शिल्लक राहणार नाही. एवढं चांगलं काम या ठिकाणी. म्हणून कामाच्या संदर्भात चिंता करायची नाही. मी सगळ्या सर्कल वाईज बैठका घेते, आपण फिरलो, बैठका झाल्या आपल्या. विधानसभेची निवडणूक असेल त्या जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या सर्कलमध्ये ज्या ज्या उमेदवारासाठी आम्ही मतदान मागितलं त्या काळामध्ये जे काही आश्वासन दिलं त्याची 100% पूर्तता या कंधार लोहा मतदारसंघामध्ये आपण त्या कामाच्या माध्यमातून. कामाच्या संदर्भामध्ये चिंता करायची गरज नाही. जेव्हा पंडितची ऑर्डर आपण विशेष बाब म्हणून आणू शकतो तेव्हा या मुख्यमंत्र्यांचं लक्ष या मतदारसंघावर किती आहे मी सांगायची गरज नाही. वेळोवेळी आपण चर्चा केली. कंधार नगरपालिकेच्या संदर्भामध्ये नगरपालिका आमची हारली. जफरबाई आले म्हणजे कामं करायचे, त्यांना परवा 3 कोटी रुपये झाले. लोहा नगरपालिका आपल्या ताब्यामध्ये दिली. उद्या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये 15-20 कोटी रुपयाचा निधी लोहा नगरपालिकेला आपण आणि जेवढ्या सर्कलमध्ये आपण बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये राहिली ज्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रमुख मंडळींनी कामं सुचवली जी ती कामं राहिली त्याच्यासाठी सुद्धा कालच सुधीर भाऊ मुनगंटीवारची भेट झाली. त्यांनी सांगितलं प्रतापराव तुम्हाला 4 दिवसात 5 कोटी देतो, तुमच्या मतदारसंघात एक पण काम शिल्लक ठेवू नका अशा पद्धतीने. एवढं प्रेम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाच्या सगळ्या सहकार्य. म्हणून हळद्यामध्ये जे जे काम सुचवायचे आज 2 कामाला निधी दिला आणि तुमच्या पाणी पुरवठा योजनेचा एक प्रश्न होता. हे आता येताना बबनराव लोणीकर साहेबांचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याप्रमाणे हालगावाचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या आराखड्यात करण्यात आला आहे अशा पद्धतीचं पत्र बबनराव लोणीकर साहेब. म्हणून तुम्ही सुचवा का दत्तात्रय मंदिरातच नाही शादी खाण्याचं तर बोललेलं आहे. वर तांड्याला आपण शिवालाल महाराजांच्या नावाने सभागृह मानतोय पण गावात आणखी कुठलं काम आहे असेल तर ते सगळं काम करून द्यायची जबाबदारी
निश्चितपणाने या ठिकाणी मी स्वीकारायला तयार आहे, एवढे या निमित्तानं सांगतो. आणि पंडितला शुभेच्छा देतो. खूप बोलण्यासारखं आहे, परंतु हा कार्यक्रम वेगळा आहे, त्या फळामध्ये मी जाणार नाही. पंडितच्या बाबतचा सगळा अहवाल शिंदे साहेबांनी आपल्या समोर ठेवला. रावसाहेब पाटलांची माझी काय आल्यावर भेट झाली नाही, पण रावसाहेब पाटील आले आणि मला बघितलं की खळ पण डोळ्यात पाणी आलाय. मी त्यांना सांगायचं की तुम्ही या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवा. मी असा मुख्यमंत्री बघितला नाही. एक मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांच्या रूपाने बघितला आणि त्याच्यानंतर जर मी मुख्यमंत्री बघितला असेल तर देवेंद्र फडणवीसच्या रूपाने. त्या मुख्यमंत्र्या एवढं काम मागे कोणी केलं नाही, पुढे कोणी करू. शिंदे साहेबांनी उल्लेख केला पीक विम्याचा. परवा मुख्यमंत्र्यांनी दादा होते, आम्ही होतो, लोकसभेच्या संदर्भात बैठक झाली. पीक विमा आता आपण नरेंद्र मोदी साहेबांचं बजेट वाचलं. आता सगळ्या लोकांच्या पोटात आग पडायची, काय होते काय नाही, काय होते काय नाही. आपलं नाम निशाण मिटून जाते की काय परिस्थिती त्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळे बोलणारे बोलतात. काही लोकांचे मी स्टेटमेंट वाचले. एका माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते निवडणुकीचा फार्स आहे. आता माझं त्यांचं फार जास्त बोलणं नाही ना. तुम्ही फोन करून विचारणार होतो की तुम्ही मराठा समाजाचे, मराठा समाजाच्या नावाखाली राज्य केलं आणि ब्राह्मणाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठ्याला आरक्षण दिलं. हे तुमच्या काळात का करता आलं नाही? अरे त्याला मन ना देण्याची दानच ना. काही माणसं अशी राहतात की त्याला वाटते आपल्या घरचंच चल, येतानी काय वाटतं, येतानी फार ती परिस्थिती निर्माण आहे. या संदर्भामध्ये कुठल्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलू, पण या कार्यक्रमात आधीच बोलणार नाही. पण काल नरेंद्र मोदी साहेबांचा देशाचा अर्थसंकल्प झाला. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, कर्मचारी, आता शिल्लक तर कोणीच राहिलं नाही. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्प सादर होईल अशी निश्चितपणाने अपेक्षा व्यक्त करतो. आणि पंडितच्या कामामध्ये ज्यांनी चंद्रकिशोर मीना साहेब असतील, फतेहसिंह पाटील साहेब असतील, संजय जाधव साहेब असतील, आता आमचं शिंदे साहेबांचं कर्तव्य याची गोष्ट वेगळी, पण ज्यांचं सहकार्य लागेल त्यांच्या मनापासून मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि परत एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जाहीर अभिनंदन करून थांबतो आणि पंडितला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.